हिंदी निबंध रक्षाबंधन। भारत त्योहारों की भूमी है, म्हणजे भारत ही आपली सणांची मातृभूमी आहे। यहाँ समय समय पर त्योहार मनाए जाते हैं आणि इथे वेळोवेळी प्रत्येक सण हे साजरे केले जातात। रक्षाबंधन हिंदुओं का एक प्रमुख त्योहार है, म्हणजेच रक्षाबंधन हा हिंदू लोकांचा एक प्रमुख सण आहे, म्हणजे मुख्य सण आहे। इसे राखी का पर्व भी कहा जाता है आणि यालाच राखीचं पर्व असं सुद्धा म्हणतात। रक्षाबंधन प्रति वर्ष सावन महीने की पौर्णिमा की तिथि को मनाया जाता है, म्हणजेच रक्षाबंधन हा श्रावण महिन्यामध्ये जी पौर्णिमा असते त्या दिवशी हा दिवस किंवा हा सण साजरा केला जातो। इसके संबंध में इतिहास की एक घटना प्रसिद्ध है आणि ह्याच्यासाठी इतिहासामध्ये एक घटना आहे किंवा एक गोष्ट सांगितली जाते। तर कोणती आहे? हिंदू राणी कर्मवतीने मुघल बादशाह हुमायूं को राखी भेजी थी आणि याच्यामध्ये असं सांगितलं जातं की आपली जी हिंदू राणी होती कर्मवती तिने मुघल बादशाह हुमायूंला राखी पाठवली होती और उनसे अपनी रक्षा का निवेदन किया था आणि त्यांनी माझं रक्षण करावं असं त्यांना काय केलं होतं, तिनं विनंती केली होती। हुमायूं ने कर्मवती की राखी स्वीकार करके उसकी सहायता की थी आणि हुमायूं ने सुद्धा तिची राखी स्वीकार केली आणि तिचं रक्षण करण्याचं वचन तिला दिलं। इस दिन बहनें अपने भाइयों की कलाई पर राखी बांधती है आणि ह्याच दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावरती किंवा हातावरती राखी बांधतात। तिलक करती है म्हणजेच टिळक वगैरे लावतात, तथा मिठाई खिलाती है आणि त्याचबरोबर त्यांना मिठाई सुद्धा चारली जाते। भाई अपनी बहनों को उपहार देते हैं, उपहार म्हणजेच काय तर गिफ्ट देणं, तथा उनकी रक्षा करने का वचन देते हैं, म्हणजे त्यांना आशीर्वाद म्हणून त्यांना म्हणजे वचन पण देतात आणि त्यांना एक गिफ्ट पण दिलं जातं। म्हणजे रक्षाबंधन से कई दिन पहले ही बाजार में राखी की दुकानें सजने लगती है आणि रक्षाबंधन येणार आहे त्याच्या अगोदरच दुकानं म्हणजे बाजारामधील दुकानं ही सजायला सुरुवात होते। इस प्रकार भाई बहन के प्रेम का यह त्योहार समाज में प्रेम, त्याग, पवित्रता का संदेश देता है। म्हणजेच हा सण काय दाखवतो तर बहीण भावांमधलं प्रेम, त्यांनी एकमेकांसाठी केलेला त्याग आणि हे नातं किती पवित्र आहे असा संदेश हा सण देत असतो। यह पर्व संपूर्ण देश में बड़े हर्ष और उल्लास के साथ मनाया जाता है आणि त्याचबरोबर हा जो सण आहे हा संपूर्ण देशामध्ये खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदात मनवला जातो, म्हणजेच साजरा केला जातो। भाई के हाथों पर बहने राखी बांधन आती है, हे तुम्हाला म्हणजे जसं की दोहा टाईप किंवा पोयमच्या लाईन आहेत त्या लिहायच्या आहेत, जेणेकरून तुमचा जो एसे किंवा तुमचा जो निबंध आहे तो अजून खूप सुंदर किंवा अट्रॅक्टिव्ह दिसू शकतो। भाई के हाथों पर बहने राखी बांधन आती है म्हणजेच भावाच्या हातावरती बहिणी राखी बांधण्यासाठी येतात। माथे तिलक मिठाई देकर खूप दक्षिणा पाती है, म्हणजेच त्यांच्या माथ्यावरती म्हणजेच कपाळावरती तिलक लावून त्यांना मिठाई खायला देऊन खूप दक्षिणा घेऊन जातात। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल। थँक्यू।